नमस्कार मैत्रिणींनो, बुधवार दिनांक 2026 14 जानेवारी मकर संक्रांतीचा मुहूर्त. मकर संक्रांत ह्या वर्षी खूप चांगली आहे, खूप शुभ आहे. मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त सकाळी 8 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. त्याचं सूर्यदेवता विष्णू भगवान परत एकादश असल्यामुळं सगळं शुभ दिवस मानले गेलं आहे. ह्या दिवशी देवीचं वाहन वाघ आहे. ह्या दिवशी देवी घोड्यावरती बसून आलेली आहे. ह्या दिवशी देवी पूर्व ते पश्चिम घोड्यावर बसून आलेली आहे. ह्या दिवशी पिवळं वस्त्र कोणतंच घालायचं नाही, बांगड्या नाही घालायच्या, पिवळं काहीच वस्त्र घालायचं नाही. प्रत्येक सवासणीला एक प्रश्न पडला असतो, हळद लावायची का नाही. कारण हळद पिवळी असते. हळद लावायची अगोदर हळदीवर थोडंसं कुंकू टाकायचं आणि हळद लावायची. आपण कपाळाला लावताना पहिलं कुंकू लावितो, मग हळद लावितो. त्यावेळेस जेव्हा हळद लावती त्यावेळेस ती कुंकामध्ये मिसळली जाते. त्यामुळं हळद लावायची. हळदीचा काही प्रॉब्लेम नाही, कारण हा सण हळदी कुंकाचा आहे. त्यामुळं हळद लावायची. शुभमुहूर्त सकाळी 8 वाजल्यापासून चालू होतो तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. सुगड व्यवसायाचा मुहूर्त 3 वाजल्यापासून चालू होतो तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शुभमुहूर्त आहे. त्यामुळं 3 वाजल्यापासून सुरुवात करायची, 6 वाजेपर्यंत सुगडं ओसून घ्यायचं आणि संध्याकाळी पुरणपोळीचा निवेद दाखवायचा. त्यांनी एकादश पकडली, त्यांनी दुसऱ्या दिवशी उपवास सोडला तरी चालेल.